नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विषयवर्धीच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघतोय आधुनिक भारताचा इतिहास आणि आज आहे आपलं लेक्चर 5. चला तर मग बघूया आपला पुढचा घटक. ओके, आता बघतोय आपण लॉर्ड ऑकलँड. तर आपण काही पार्श्वभूमी बघू. काल आपण बघितलं होतं लॉर्ड कोण? लॉर्ड चार्ल्स मॅटकॉफ. लॉर्ड चार्ल्स मॅटकॉफ 1835 ते 1836 त्याचा कार्यकाळ होता. त्याच्या घटनामध्ये आपण एक महत्वाची घटना लिहिली होती. सांगता येईल का कोणाला काय लिहिलं होतं? हा, चार्ल्स मॅटकॉफ याने वृत्तपत्रावरील बंदी उठवली होती. त्याच्यामुळे त्याला वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्दाता असं म्हटलं होतं. काय म्हटलं? हा, वृत्तपत्र स्वातंत्र्याचा त्याला मुक्तीदाता असं म्हटलं होतं. छान. त्याचा कार्यकाळ होता 35 ते 36. 1835 ते 1836. चला तर मग बघूया आता आपला पुढचा घटक. आपला पुढचा घटक लॉर्ड ऑकलँड. लॉर्ड ऑकलँड. ऑकलँडचा कार्यकाळ 1836 ते 1842. 1836 ते 1842 पर्यंत होतं लॉर्ड ऑकलँड. लॉर्ड ऑकलँड यांच्या काळामध्ये 2-3 महत्वाच्या घटना आहे. चला तर बघूया मग. यांच्या काळामध्ये भारत आणि अफगाण युद्ध झालं. लॉर्ड ऑकलँड यांच्या काळामध्ये भारत अफगाण युद्ध झालं 1839 मध्ये. 1839 ला. अफगाणिस्तान बद्दल काही सांगता येईल का तुम्हाला? एकदम शांत. तुम्ही काबुली चना खाता ना? हा, तर तो चना येतो अफगाणिस्तानवरून. काबुल ही अफगाणिस्तानची राजधानी. अजून काही सांगता येईल का अफगाणिस्तान बद्दल? अफगाणिस्तानला आपल्या भारताची 108 किलोमीटरची सीमा लागली आहे. सगळ्यात कमी सीमा. भारताची सगळ्यात कमी सीमा लागलेला राज्य देश अफगाणिस्तान आणि सगळ्यात जास्त सीमा लागलेला देश बांगलादेश. एकदम छान. बांगलादेशला 4096 4096 किलोमीटरची सीमा लागलेली. एकदम छान. तर तो भारत आणि अफगाण यांच्यामध्ये जे युद्ध झालं ते झालं लॉर्ड ऑकलँडच्या काळामध्ये 1939 ला. 1839 ला. पुढचा घटक बघायचा आहे. 1839 मध्ये शेरशाह सुरी रस्त्याचं नामकरण ग्रँड ट्रंक रोड असं करण्यात आलं. नामकरण काय झालं? 1839 मध्ये. एकदम छान. त्यांच्याच काळामध्ये महत्वाचा त्रिपक्षीय तह झाला. तो झाला 1838 मध्ये. एकदम छान. तह कधी झाला? 1838 मध्ये. एकदम छान. तो तह झाला ब्रिटिश म्हणजे आत्ताचे इंग्रजांमध्ये शाह सुजा दुरानी आणि झाला महाराजा रणजित सिंग. या 3 लोकांमध्ये झाला. काय झालं? त्रिपक्षीय तह. ब्रिटिश, दुरानी आणि रणजित सिंग या तिघांमध्ये त्रिपक्षीय तह झाला. कधी झाला? 1838 साल महत्वाचं आहे आपल्याला. एकदम छान. चला तर मग बघूया त्याचा पुढचा घटक. लॉर्ड ऑकलँड यांच्या काळामध्ये राजा रणजित सिंग यांचा मृत्यू झाला. राजा रणजित सिंग यांचा मृत्यू कोणाच्या काळात झाला? लॉर्ड ऑकलँड. लॉर्ड ऑकलँड पर्यंत कोणाला काय अडचण? चला तर मग बघूया त्याचा पुढचा घटक. लॉर्ड ॲलन बॅरोचा कार्यकाळ 42 ते 44. 1842 ते 1844. अवघ्या 2 वर्षासाठी, फक्त 2 वर्षासाठी आला होता. कोण? लॉर्ड ॲलन बॅरो. एकदम छान. यांच्याच काळामध्ये प्रथम अफगाण युद्धाचा शेवट झाला. शेवट सांगता येईल का? 1842. एकदम छान. 1842 ला अफगाण युद्धाचा शेवट झाला. यांच्याच काळामध्ये चार्ल्स जेम्स नॅपियर यांनी सिंध संस्थान जिंकून घेतलं. कोणतं संस्थान? सिंध संस्थान जिंकून घेतलं आणि ते ब्रिटिशांच्या ताब्यात आलं. कोणाच्या ताब्यात आलं? ब्रिटिशांच्या ताब्यात. एकदम छान. यांच्याच काळामध्ये ॲलन बॅरोच्याच काळामध्ये एक तह झाला होता. ग्वाल्हेरचं युद्ध झाला होता. कोणतं युद्ध झालं? एकदम छान. ग्वाल्हेरचं युद्ध झालं. कधी झालं सांगता येईल का? 1843. एकदम छान. आणि यांच्याच काळामध्ये सिंध संस्थान खालसा करण्यात आलं होतं. कोणतं संस्थान? 1843 मध्ये. 1843 ला सिंध संस्थान हे खालसा म्हणजे बंद करण्यात आलं, रद्द करण्यात आलं होतं. कोणाच्या काळामध्ये? लॉर्ड ॲलन बॅरोच्या काळामध्ये. लॉर्ड ॲलन बॅरो सगळ्यांना समजलं? हा, थोडेसे त्यांचे नाव अवघड आहे, पण काय करणार, ते इंग्रजी आपले महाराष्ट्रातले नाही. चिम्या, गोम्या, आप्पा, भाऊसाहेब असे नाव त्यांना देता येईल का? नाही. ते इंग्रज लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांचे तेच नाव आहे आणि आपल्याला तेच नाव पाठ करणं. ओके. दुसऱ्या कोणत्याही घटकासाठी नाही, पण पेपरमध्ये मार्क मिळवण्यासाठी हेच नाव पाठ करणं. ओके. लॉर्ड ॲलन बॅरो सगळ्यांना समजले?
लॉर्ड ॲलन बेरो मध्ये काय अडचण? 2 वर्ष कार्यकाळ आहे त्यांचा, 42 ते 44. एकदम छान. पुढचा घटक आहे आपला लॉर्ड हार्डिंग्स पहिला. लॉर्ड हार्डिंग्स पहिला. लॉर्ड हार्डिंग्स पहिला कार्यकाळ सांगता येईल का? 1844 ते 1848. एकदम छान. 1844 ते 1848 कार्यकाळ आहे लॉर्ड हार्डिंग्स पहिलाचा. कार्यकाळ समजला? अवघ्या 4 वर्षासाठी आला होता. किती वर्षासाठी? 4 वर्षासाठी. हार्डिंग्स पहिला. हार्डिंग्स पहिला. हार्डिंग्स पहिला आहे ना, याने खूप चांगलं काम केलंय, जे आपल्या सगळ्यांना आवडतं. रविवारची सुट्टी. एकदम छान. रेस्ट पाहिजे ना, रविवारी शाळा कॉलेज काहीच नको. तर हे शाळांसाठी रविवारची सुट्टी लॉर्ड हार्डिंग्स याच्या काळामध्ये झाली होती 44ला. 1844ला मुलांना शाळेमध्ये सुट्टी दिली होती लॉर्ड हार्डिंग्स यांनी. लॉर्ड हार्डिंग्सच्या काळामध्ये झाली होती रविवारची सुट्टी. आवडते ना सुट्टी सगळ्यांना? एकदम छान. चला तर मग बघूया रविवारची सुट्टी 1844ला फक्त फक्त शाळांसाठी. फक्त कोणासाठी? शाळांसाठी. एकदम छान. गेले ना तुम्ही सगळे शाळेत? कोणी आहे का डायरेक्ट येऊन बसले इथं? नाही, सगळे शाळेत जाता ना. जी रविवारची सुट्टी भेटायची आपल्याला ती झाली लॉर्ड हार्डिंग्स पहिल्याच्या काळामध्ये, ज्याचा कार्यकाळ 4 वर्षाचा, 44 ते 48. एकदम छान. एकदम छान. यांच्याच काळात ब्रिटिश शीख युद्ध झालं. काय झालं? ब्रिटिश आणि शीख यांच्यामध्ये युद्ध झालं. कधी? 1844 ते 1846. 2 वर्ष शीख युद्ध झालं. ब्रिटिश आणि शीख युद्ध झालं. कोणामध्ये? ब्रिटिश आणि शीख. कोणाच्या काळात? हार्डिंग्स पहिल्याच्या काळात. हार्डिंग्स पहिल्यामध्ये कोणाला काय अडचण? एकदम छान. चला तर मग लॉर्ड हार्डिंग्स तुम्हाला पूर्ण समजला? लॉर्ड हार्डिंग्स मध्ये काय अडचण? लॉर्ड हार्डिंगचा कार्यकाळ 1844 ते 1848. फक्त 4 वर्षासाठी आला होता. ओके, चला एवढा घटक समजला. येऊ आपल्या पुढच्या घटकावर. लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी आपल्याला इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. इतिहासाच्या त्यातल्या त्यात आपल्या पोलीस भरतीच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात यांनी तुमच्या आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. सांगू कसं? हा, लॉर्ड डलहौसी याने तार सेवा सुरू केलेली, रेल्वे चालू केलेली, पोस्ट तिकीट चालू केलेले. तिकीट पाठवता का तुम्ही? तिकीट पाठवता? हा, आता तिकीट नाही पाठवते, आता मेसेज पाठवता तुम्ही डायरेक्ट. बरोबर ना? मेसेज पाठवता ना? हा, मग विचार करा का लॉर्ड डलहौसी नसतं तर काय झालं असतं? बरोबर आहे का नाही? तुम्ही नालायक लोक आहे, तुम्ही तरी पण पाठवले असते. तो नंतरचा विषय, पण जाऊ द्या. बघूया आता लॉर्ड डलहौसी याचा कार्यकाळ खूप महत्वाचा आहे. 1848 ते 1856. 1848 ते 1856. आणि त्यातल्या त्यात याच्यामध्ये पाठ करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी किंवा समजून घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी. पण आपल्याला काय रत्ता मारून पोलीस व्हायचंय का? नाही, आपल्याला बघायचंय ट्रिकनी. ट्रिकचा विषय फक्त ट्रिकनी सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. ओके, चला रेडी? हा, लॉर्ड डलहौसी याने कलकत्ता ते डायमंड हार्बर पहिली तार सेवा सुरू केली. कलकत्ता ते डायमंड हार्बर पहिली तार सेवा सुरू केली. त्याने तार सेवा सुरू केली ना, त्याच्यामुळे त्याला विद्युत धारेचा प्रभार करता असं म्हणतात. काय म्हणतात? हा, विद्युत धारेचा प्रभार करता म्हणतात. एकदम छान. पुढचं बघायचंय आपल्याला. दुसऱ्या शीख युद्धामध्ये काय झालं? पंजाब आहे ना, पंजाब हे ब्रिटिशांच्या ताब्यात चालले गेलं. कोणाच्या ताब्यात चालले गेलं? ब्रिटिशांच्या ताब्यात. ब्रिटिश म्हणजे इंग्रजांच्या ताब्यात झालं. एकदम पंजाबी संस्थान ब्रिटिशांकडे विलीन करण्यात आलं. ओके, कधी? 1849ला. एकदम छान. त्याच्याच काळामध्ये दत्तक वारस नामंजूर कायदा झाला. दत्तक वारस नामंजूर नावातच आहे. आता दत्तक वारस नामंजूर म्हणजे काय? का भारतामध्ये इंग्रजांची सत्ता होती आणि खूप सारे संस्थान होते. संस्थान म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर साधू संत लोक ज्यांनी संस्थानं घेतलेले. ओके, साधू संतांचे संस्थान यांनी संस्थानं घेतलेले. तर डलहौसीला वरतून आदेश होता इंग्लंडच्या राणीकडून का भारतामध्ये एकही संस्थान राहिलं नाही पाहिजे. सगळे संस्थान आपल्याकडे पाहिजे, सगळे संस्थान आपल्या ताब्यात पाहिजे. मग त्यांनी कायदा केला. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की संस्थान बंद करायचे, पण साधे सुधे बंद करायचे का कायमस्वरूपी बंद करायचे? त्यांनी काय सांगितलं? कायमस्वरूपी बंद करायचे. मग त्याला काहीतरी भेटत नव्हतं. मग त्याला एक गोष्ट भेटली का जे साधू संत राहतात त्यांचं स्वतःचं मूल नसतं, त्यांना मुलं बाळा नसतात. का? कारण त्यांनी ब्रह्मचरित्र घेतलेलं राहतं. बरोबर, ब्रह्मचारी राहतात ते, त्यांना मुलबाळ नसतं. डलहौसीला पॉइंट भेटून गेला ना. त्यांनी सांगितलं का तुम्हाला जर स्वतःचा मुलगा असेल
तुमचा स्वतःचा गुगल फ्लिपकार्टवरून मागवलेला नाही, तुमचा स्वतःचा मुलगा असेल तरच तुम्ही ते संस्थान चालू ठेवू शकता. काय सांगितलं त्यांनी? तुम्हाला जर स्वतःचा मुलगा असेल तरच तुम्ही ते संस्थान चालू ठेवू शकता. जर तुम्ही एखादा मुलगा दत्तक घेऊन त्याच्या नावावर प्रॉपर्टी केली, हा कायदा मान्य नाही. तुम्ही जर दत्तक घेऊन त्याच्या नावावरती सत्ता देताय तर हे मान्य नाही, हे सांगितलं डलहौसीने. मग असं करून त्यांनी एकूण 7 ते 8 संस्थान खालसा केले होते. कोणते कोणते? सातारा, जयपूर, संबळपूर, उदयपूर, झाशी, नागपूर आणि आवड असे एकूण संस्थान खालसा केले होते. जर आपल्याला प्रश्न आला तर एकूण संस्थान किती, तर आपल्याला ट्रिकने बघायचे, ते पाठांतर करायचं नाही. एकदम छान, एकदम छान. आता तुमचा आवडतीचा काय? साधना. साधना आवडतो ना तुम्हाला? अभ्यास करा घाबरांनो. साधना जसं, साधना जसं आव. कुठं आव? उदयपूर. साधना जसं आव उदयपूर. सावरून सातारा, जवरून झाशी, नावरून नागपूर, जसवरून जयपूर. एकदम छान. जवरून जयपूर, सवरून संबरपूर, अवरून अवध आणि उदयपूरून उदयपूर. एकदम छान. ट्रिक समजली? हा, अशा ट्रिक तुम्हाला खूप लवकर समजतात. एकदम छान. चला तर मग बघायचंय आपल्याला. 1851 मध्ये त्यांनी कलकत्ता ते डायमंड हार्बर पहिली तार सेवा सुरू केली. कोणाच्या काळामध्ये? डलहौसीच्या काळात. एकदम छान. आता जे आपण रेल्वेने फिरतो ना, ती रेल्वे याच्या काळात आली. थोडं गृहित धरा असं का रेल्वेचा शोधच लागला नाही भारतामध्ये, रेल्वे आली नाही, मग काय झालं असतं? हा, मग आपलं सेंटर, समजा आपलं सेंटर नाशिक असतं, आपलं सेंटर जर नाशिक असतं तर आपल्याला बैलगाडीने जावं लागलं असतं. कळतंय ना? प्रवास किती लांबवला असता आपला जर डलहौसीनी रेल्वे सुरू केली नसती. रेल्वे सुरू केली त्यांच्या कामासाठी, फायदा कोणाचा होतोय? आपला होतोय. त्यांनी त्यांचं काम करून घेतलं, पण रेल्वे तशीच ठेवली, आणि त्या रेल्वेचे फायदे घेतोय आपण. समजा आपण मुंबईला पेपरला गेलो, फॉर्म भरला आपण मुंबईला फॉर्म भरला पालघरला, मग कसे जाशाल? बैलगाडीने जास्त तर कंबर किती जाम होईल? 1600 किती मार्काची निघल? 10 मायनस मध्ये यशाल, 10 बी नाही निघणार. ओके. मग हे सगळं रेल्वेच्या सुविधा कोणी केलंय? लॉर्ड डलहौसीने केलेलं आहे. एकदम छान. 16 एप्रिल 1853 ला पहिली रेल्वे सुरू झाली. भारतातली पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 ला सुरू झाली. ती रेल्वे धावली मुंबई ते ठाणे. कुठे धावली? मुंबई ते ठाणे. 34 किलोमीटर. किती किलोमीटर? 34 किलोमीटर धावली. एकदम छान. वेळ होता 2:35 दुपारचे 2:35. या रेल्वेला होते एकूण 14 डबे. एकूण 14 डबे आणि 3 इंजिन होते. किती इंजिन? 3 इंजिन होते. सिंध, साहिब आणि सुलतान. कोणते कोणते? सिंध, साहिब आणि सुलतान. एकूण 3 डबे होते. या रेल्वेचं नाव होतं रेड हिल रेल्वे. नाव काय होतं? रेल्वेचं नाव काय होतं? रेड हिल रेल्वे. तुम्हाला युट्यूबला बरेच लेक्चर दिसेल, पण तुम्हाला हे नाव नाही दिसणार कुठं. रेल्वेचं नाव काय होतं? रेड हिल रेल्वे. एकदम छान. 14 डबे होते, 3 इंजिन होते. इंजिनांचे नाव? सिंध, साहिब, सुलतान. एकदम छान. जी रेल्वे सुरू झाली ना, रेल्वे ब्रिटिशांनी सुरू केली. ब्रिटिशांनी जरी सुरू केली, सुरू करण्यासाठी एका व्यक्तीने अफाट पैसा दिला होता, नाना जगन्नाथ शंकर शेठ. नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी भारतीय रेल्वेसाठी खूप मोठं योगदान दिलंय. म्हणून त्या रेल्वेचं गोल्डन पास, आपण म्हणतो गोल्डन तिकीट, नाना जगन्नाथ शंकर शेठ या व्यक्तीला दिलंय. एकूण 350 ते 400 तिकीट वाटण्यात आले होते सर्व, पण त्यापैकी एक होते नाना जगन्नाथ शंकर शेठ. त्यांना गोल्डन तिकीट दिलं होतं, महत्वाचं तिकीट दिलं होतं. गोल्डन तिकीट कोणाला होतं? नाना जगन्नाथ शंकर शेठ. लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये 1853 ला आयसीएस बोर्डाची स्थापना झाली. 1853 ला आयसीएस बोर्डाची स्थापना झाली. आयसीएस परीक्षांना प्रत्यक्ष सुरुवात 1855 ला झाली, त्याच्याच 2 वर्षांनी झाली. 1853 ला आयसीएस बोर्डाची स्थापना झाली, पण आयसीएस बोर्डांना प्रत्यक्ष सुरुवात 1855 ला झाली. एकदम छान. कधी झाली? तर मग बघूया हा घटक. 1854 ला टपाल सेवा सुरू केली. टपाल सेवा, तुम्ही पत्र पाठवता ना, टपाल सेवा सुरू केली 1854 ला. 1854 ला केली टपाल सेवा. पहिलं तिकीट स्थापलं
कराची मध्ये. कराची कुठे आहे आता? पाकिस्तान. एकदम छान. कराची कुठे आहे? पाकिस्तान. 1854 लाच पीडब्ल्यूडी ची स्थापना झाली. पीडब्ल्यूडी ची स्थापना झाली कधी? 1854 ला. पीडब्ल्यूडी म्हणजे काय? पब्लिक वर्क डिपार्टमेंट. बांधकाम विभाग. बांधकाम विभाग म्हणतात त्याला मराठीमध्ये. काय म्हणता? बांधकाम विभाग. याची स्थापना झाली 1854 ला. पोस्ट ची स्थापना 1854 ला. जी 1853 ला आयसीएस बोर्डाला सुरुवात केली होती त्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली 1855 ला. 1855 ला आयसीएस परीक्षांना सुरुवात झाली. आयसीएस परीक्षा पास होणारे पहिले सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्यांनी फक्त पास केली, जॉईन केलं नव्हतं. फक्त नोकरी मिळवली, जॉईन केली नाही. पेपर पास केला फक्त. कोणी? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि आयसीएस परीक्षा पास होऊन नोकरीवर जाणारे सत्येंद्रनाथ टागोर. कोण? सत्येंद्रनाथ टागोरांनी आयसीएस परीक्षा पास पण केली आणि नोकरीवर पण केले. कधी? 1864. असं लक्षात ठेवायचं. सत्येंद्रनाथ. सत्य आहे ना? सत्य नावामध्ये काय आहे? सत्य. ज्याच्या नावामध्ये सत्य आहे ना, सत्य, तो आयसीएस परीक्षा पास करणारा पहिला आणि नोकरी घेणारा पहिला. म्हणजे काय? आयसीएस अधिकारी होणारा पहिला व्यक्ती कोण? सत्य. नाव धरायचं त्याच्यातून. काय? सत्य. सत्येंद्र. कोण? सत्येंद्रनाथ टागोर. आयसीएस परीक्षा पास होणारा पहिला कोण? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि आयसीएस पास होऊन नोकरी घेणारे कोण? सत्येंद्रनाथ टागोर. कधी? 1864. एकदम छान. मग पहिले आयसीएस अधिकारी कोण आहे? सत्येंद्रनाथ टागोर. एकदम छान. पुढचं बघायचं आपल्याला. 1856 ला काय झालं? 1856 ला विधवा पुनर्विवाह कायदा झाला. काय झाला? विधवा पुनर्विवाह. पूर्वी विधवांना जगण्याचा अधिकार नव्हता. आपण याच्या मागच्या लेक्चरला बघितलं. सती प्रथा. 1829 ची सती प्रथा. राजाराम मोहन रॉय आणि नाना जगन्नाथ शंकर शेठ. राजाराम मोहन रॉय लढले होते बंगाल प्रांतासाठी, तर नाना जगन्नाथ शंकर शेठ लढले मुंबई विभागासाठी. बरोबर? ती होती सती प्रथा. काय एखाद्या महिलाचा नवरा वारला तर त्या महिलांनी सुद्धा अग्निदहन करून घ्यावं, अग्नीमध्ये चालले जावं, अशी प्रथा होती. ही प्रथा कालांतराने बंद झाली. मग आता विधवा महिलांना मारून टाकलं जात नव्हतं, पण विधवांसोबत कोणी लग्न पण करत नव्हतं, अशी प्रथा होती. तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नांनी लॉर्ड डलहौसीने कायदा केलाय. कोणता? विधवा पुनर्विवाह. तर विधवांचा सुद्धा पुनर्विवाह लावा. त्यांना जगण्याचा अधिकार आहे का नाही? आहे का नाही? हा. मग विधवा पुनर्विवाह झाला 1856 मध्ये. कधी? 1856 ला. कोणाच्या मदतीने? हा. महिलांच्या पुनर्विवाहासाठी, विधवा पुनर्विवाहासाठी एक देवासारखा धावून आला ना. हा. पूर्वी करत होते का विधवेशी लग्न? मग त्या विधवांच्या पुनर्विवाहासाठी ईश्वरासारखा धावून आला, म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर. कोण आला? ईश्वरचंद्र विद्यासागर. 1856 चा विधवा पुनर्विवाह कायदा. कोणाच्या काळात? लॉर्ड डलहौसीच्या काळात. एकदम छान. पुढचं बघायचं आपल्याला. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं महत्वाचं पुस्तक आहे सोमप्रकाश. कोणतं? सोमप्रकाश हे पुस्तक आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं. त्यालाच मिळतं जुळतं एक पुस्तक आहे इंदू प्रकाश. हे न्यायमूर्ती रानडे यांचं पुस्तक आहे. न्यायमूर्ती रानडे बद्दल काही सांगता येईल का तुम्हाला? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण? गोपाळकृष्ण गोखलेंचे राजकीय गुरु कोण? न्यायमूर्ती रानडे. आणि न्यायमूर्ती रानडेंचे राजकीय गुरु के.टी. तेलंग. असा एकूण 4 लोकांचा क्रम आहे. लक्षात ठेवा. गांधीजींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखलेंचे राजकीय गुरु न्यायमूर्ती रानडे आणि न्यायमूर्ती रानडेंचे राजकीय गुरु के.टी. तेलंग. एकदम छान. चला मग पुढचा घटक बघूया. 1855 ला हिंदू विवाह कायदा. 1855 चा आहे हिंदू विवाह कायदा. विवाह झाला ना, बरोबर? हिंदू विवाह झाला ना. मग आता विवाह झाल्यावर काय होईल? पोरग होईल. म्हणजे काय होईल? वारस होईल. मग त्याच्याच पुढच्या वर्षी पोरग झालं म्हणजे वारसा झाला. 56 ला हिंदू वारसा कायदा, 55 ला हिंदू विवाह कायदा, 56 ला वारसा कायदा. पण जर आलं का हिंदू सुधारित विवाह कायदा, तो 56 चा आहे बरं का. त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली. हिंदू सुधारणा विवाह कायदा 56 चा. पण फक्त हिंदू विवाह कायदा विचारला तो 55 चा.
हिंदू वारसा कायदा 56चा. एकदम छान. तर आता आपल्याला बघायचं की लॉर्ड डलहौसी याला काय काय नावाने ओळखलं जातं. लॉर्ड डलहौसीला त्याने 1851 मध्ये पहिली तार सेवा सुरू केली. तार सेवा कलकत्ता ते डायमंड हार्बर. त्याच्यामुळे त्याला विद्युत धारेचा प्रभार करता असं पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं. विद्युत धारेचा प्रभार करता. त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी आणल्या. रेल्वे आणली, टपाल आणलं, तार सेवा आणली. म्हणजे काय झालं. भारताचं आधुनिकीकरण करत गेला. भारताला एका नव्या युगाकडे समाविष्ट करत गेला. कोण. लॉर्ड डलहौसी. भारताला जुन्या चाली रूढीतून काढून काहीतरी नवीन दिशा देण्याचं काम करत होता. एकदम छान. लॉर्ड डलहौसी एवढ्या सगळ्या केलं. भारताचं आधुनिकीकरण केलं म्हणून त्याला म्हणतात आधुनिक भारताचा निर्माता. आधुनिक भारताचा निर्माता. त्यांनी निर्माण केलंय ना सगळं. रेल्वे निर्माण केली, टपाल सेवा निर्माण केली, तार सेवा निर्माण केली म्हणून त्याला म्हणतात आधुनिक भारताचा निर्माता. माझा प्रश्न उभा होतो का आधुनिक भारताचा जनक कोण. जर म्हटलं आधुनिक भारताचा जनक तर नाव लक्षात ठेवायचं राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचा जनक असं म्हटलं जातं. एकदम छान. एवढा घटक तुम्हाला व्यवस्थितपणे समजला. एवढ्या घटकापर्यंत काही अडचण. एवढा घटक व्यवस्थितपणे समजला. एकदम छान. हा अभ्यास असाच ठेवायचा. ओके. सगळं वहीमध्ये उतरून काढायचं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मी बघतोय बरं का तुम्ही सबस्क्राईब करते नाही. सबस्क्राईब करा व्हिडिओला. जर लेक्चर आवडले असेल तर आपल्या पोलीस भरती करणाऱ्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना आवर्जून सांगा का सबस्क्राईब करा. जेव्हा सबस्क्रायबर वाढतील तेव्हा सर अजून व्हिडिओ तुमच्यासाठी असेच घेऊन येतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.